उत्तर दिलं, आम्ही काय बाहेर बघून गातो का? मलाही ह्याच्यावर एक सांगावंसं वाटतं की आत्तापर्यंत आमचे जे 50 प्रोग्राम झाले तर काही ठिकाणी आम्ही फक्त दत्तमूर्ती आणि आम्ही गाणारे एवढाच आमचा ऑडियन्स होता. पण हे जे सगळे गाणारे होते आणि आमचा कार्यक्रमाचा त्यावेळेला आमचा एक अनुभव इतका सुंदर यायचा आम्हाला की आम्ही दत्तासमोर हे गाणं म्हणतोय आणि ही सेवा सादर करतोय असा सगळ्यांचा भाव असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाचा एक वेगळा अनुभव आणि त्याची आठवण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आज रसिक श्रोते दत्त म्हणून आपल्यासमोर Yes. उभे आहेत, असं समजूया. चंद्र हा सौंदर्याचं प्रतीक मानला जातो. दत्तगुरूंनी या चंद्राला देखील गुरुचा मान दिलेला आहे. कारण चंद्राला 16 कला असतात, आपल्याला माहिती आहे. त्या कमी जास्त होत राहतात, पण मूळ चंद्र तो तसाच असतो. तर मानवी शरीर हे सुद्धा अशाच प्रकारचं आहे. ते घडतं बिघडतं, पण त्याचं मूळ चैतन्य जे आहे ते तसंच राहतं. चंद्र हा शीतल सुद्धा आहे. दत्तगुरूंनी शिवस्वरूपात त्याला भाळी धारण केलेलं आहे. तशीच शीतलता, तशी शांतता आणि तटस्थता जर आपण अंगी बाणवली तर आपण देखील सर्वोच्चपदी पोचू शकतो, असा विश्वास दत्तगुरू या प्रतीकातून आपल्याला सांगतात. चंद्र जसं शीतलतेचं प्रतीक आहे तसं सूर्य हा लखलखता अग्निगोळा आहे. सृष्टीला चैतन्याचं दान देणाऱ्या सूर्याला आपल्या संस्कृतीमध्ये ईश्वरीय स्थान आहेच. मात्र दत्तात्रेयांनी सुद्धा त्याला गुरुपद दिलेलं आहे. सूर्यनारायण ज्याप्रमाणे ग्रीष्मात पृथ्वीवरचं अतिरिक्त जल शोषून घेतो, साठवून ठेवतो आणि वर्षा ऋतूमध्ये आपल्याला ते पावसाच्या रूपाने परत देतो. ह्यामधनं दत्तगुरू किंवा अवधूत स्वामी आपल्याला ही शिकवण देत आहेत की आपल्या आजूबाजूला जे काही ग्राह्य आहे, चांगलं आहे, ते आपण नक्की संग्रही करावं. पण वेळ आली की निरपेक्षपणे त्याचं दानही आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्या मराठी संगीत रंगभूमीवर गाजलेलं असंच एक सूर्यस्तवन आहे जे आपण ऐकणार आहोत ज्ञानेश पेंढारकर यांच्याकडून.